पसायदान ही ज्ञानोबरांच्या आतल्या प्रेरणेचा विषय आहे, आतली प्रेरणा आहे. एखादा विषय एखाद्या विद्वानाने समजून सांगणं हा विषय वेगळा आहे. विद्यार्थ्याला समजून सांगणं, ज्ञात्याला समजून सांगणं, शिष्याला, विद्यार्थी हा विषय वेगळा आहे. कारण की विषयामध्ये एक स्वतःची ताकद असते. या जगामध्ये काही काही सब्जेक्ट असे आहेत की कितीही वर्णन करा त्या विषयाला किंमतच नाही. आणि निसर्गतः काही विषय जे असतात ना ते रसपूर्ण असतात. म्हणजे मिरचीला गोड करता येत नाही, गुलाबजामला तिखट करता येत नाही. हे निसर्ग म्हणतात याला. जो गोड आहे तो निसर्गतः गोड आहे. मग तो कसा करायचा हे समजून सांगता येतं, याला गुलाबजाम म्हणतात. मिरची निसर्गतः आहे. कोणतीही सुगरणबाई पदार्थ तयार करत नाही. ती मिश्रण किती करायचं आणि कशा पद्धतीने करायचं एवढं शिकवण आलेली असते. तिच्या मनामध्ये एक अंदाज असतो, तो देता येत नाही कुणाला. हे विचित्र आहे बरं का. मला अनेक लोक येऊन विचारतात तुम्ही ज्ञानेश्वरी कशी सांगता. मला आता कसं सांगू, कशी सांगतात. ती आतली प्रेरणा आहे. श्रोते जसे अवघड श्रोते आले त्याच्यापेक्षा अवघड विषय सांगता येतो. ग्रामीण असेल तर ग्रामीण पद्धतीने, नाही सेटिंग कशी आहेत म्हणलं नाही सांगता येत. पण जेव्हा मी माझ्यासाठी बोलतो, तुम्ही विचारलेले प्रश्न त्याचे उत्तर तुमच्या योग्यतेचे व्यवस्थित आहे का. पण मला जेव्हा प्रश्न पडतात तेव्हा मला फसवू शकत नाहीत. मला माझ्या योग्यतेचंच उत्तर लागतं तर मी समाधानी होतो. तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मी बगल देऊ शकतो, फसवू शकतो तुम्हाला प्रश्नामध्ये. उत्तर दिलं न दिलं, नाही दिलं तरी दिल्याप्रमाणे वाटेल. नाहीतरी आत्तापर्यंतचे जेवढे गुरु आहेत ते देऊन सुद्धा न दिल्यासारखेच आहेत. मिळालेलं काहीच नाही समाजाला, उद्धार झालेलाच नाहीत. पण आमचे गुरु आहेत हा स्वाभिमान आहे. पण गुरुला जेव्हा स्वतःला प्रश्न पडतो त्या ओव्या ते विषय त्यांच्या अंतरात्म्यापर्यंत हात घालणं हे कोणाच्याही ताकदीचं काम नाही आहे. पसायदान ज्ञानोबरांच्या अंतःकरणातली उत्पत्ती आहेत, अंतःकरणातला भाव आहेत. अर्थ नाही लावायचे आहे तिथं. खळाची व्यंकटी फक्त जुजबी अर्थ म्हणतो आम्ही त्याला, जुजबी. जे अर्थ कळत नाही, जे अर्थ गूढ आहेत, त्या गूढ शब्दाची उकल आहेत. त्यांच्या अंतःकरणापर्यंत हात घालायचा असेल तर ते अनुभव तो यावा लागतो. एक बाई गरोदर होती आणि एका बाईला मुलं होत नव्हते. दोन्ही मैत्रिणी होत्या. गरोदर झाल्यानंतर तिला त्या प्रसूतीच्या वेदना होत्या, पोट दुखत होतं त्याला. ते मैत्रिणीला सांगते, नीट आहे का, माझ्या पोटामध्ये फार दुखतं. जिच्या पोटात गर्भ आहे, गर्भवान बाई, गर्भवती बाई सांगते माझ्या पोटात दुखतंय. तिची जी मैत्रीण आहे जिला मूल नाही आहेत, भाव दृष्टांतातला अवगत करा बरं का. ती म्हणते का माझ्या पण पोटात दुखतंय. गर्भवती म्हणते तुला काय झालं. नाही रात्री धपाटा खाल्लं होतं त्याचं दुखणं आहे. आता गर्भवतीचं पोटातल्या वेदना आणि हिला अपचन झालेलं दुखणं याच्याशी काही साम्य आहे का. नाही कळालं. जे संत नाहीत त्यांचे बोलणं बाष्कळ आहे, अनुभवाचं बोलणं नाहीत. गर्भवतीचं दुखणं वेगळं आहे आणि इतर वेळेस पोटात दुखतं ते वेगळं आहेत. ह्या दोघात अंतर आहेत हे अनुभवाने कळतं. आपल्याकडे शब्द फार कमी आहेत, दुर्दैवी आहेत आपण त्या शब्दाच्या बाबतीमध्ये. गुळ गोड, जिलेबी गोड, गुलाबजाम गोड, एकच शब्द आहे आपल्याकडे. साखर गोड. पण हे जेव्हा पदार्थाचे नावं घेतो
आपल्या मनामध्ये प्रत्येकाच्या गोडीचा वेगळा वेगळा अनुभव असतो. गुलाबजामची गोडी वेगळी, बालुशाहीची गोडी वेगळी, बासुंदीची गोडी वेगळी, साखरेची, हे वेगळे पण अनुभवाचं आहे, शब्दातून मांडता येत नाही. ही कमकुवतपणा आहे आपला. भाषेच्या बाबतीमध्ये आपल्या जीवनामधली ती दरिद्रता आहे, नाही मांडता येते आपल्याला. एकच शब्दाने सगळीकडे काम भागवतो, गोड आहे गोड आहे गोड आहे. तसं जी गर्भवती, तिच्या वेदना वेगळ्या आहेत, तिचा अनुभव वेगळा आहे, आई होण्याचा अनुभव वेगळा आहे. मुलं आणायला गेलेल्या शाळेतल्या 2 आया एकत्र गप्पा मारत बसल्या होत्या आणि एक कुमारिका होती 16 वर्षाची त्यांच्याबरोबर. ती बसली होती. ज्यांचं लग्न झालेलं आहे आणि मुलं आहेत त्यांच्या गप्पाचा विषय ठरलेला आहे. एक तर मुलगा असेल नाही तर नवरा असेल, लक्षात येते. दुसरा विषयच नाही. जे संत आहेत त्यांचा एकच विषय आहे, परमात्मा. संसार हा विषय असूच शकत नाही. तसं आई झालेली आहेत, 2च विषय, मुलगा आणि नवरा. पण जिला काहीच नाही, पण 16 वर्षाची, ती शेजारी बसलेली, ती बोर झाली. कधी ही सांगते कधी ती सांगते, माझा नवरा असा, माझा पोरगा असा, हिचं झाले की ती, तिचं झाले, अर्धा तास गप्पा. जिचं लग्न झालेलं नाही ती बोर झाली, ते इकडं तिकडं पाहते. नाही कळालं? तुमच्या बाबतीमध्ये बोलतोय. जे विषय तुमच्या अनुभवाचे नाही किंवा तुम्हाला ऐकायचे नाहीत त्यावेळेस तुम्ही बोर होता, कारण की तुम्ही परमार्थातले अधिकारी नाही आहेत. तुम्हाला विनोद पाहिजेत, तुम्हाला हास्य पाहिजेत, तुम्हाला दुःखाच्या कथा पाहिजेत, संसारातल्या व्यथा ऐकाव्याच्या वाटतात. हा विषय वेगळा, हा श्रोता वेगळा आहे. पण अनुभवाचं आदान प्रदान करणारे संत जेव्हा एकमेकाबरोबर बोलतात तेव्हा संसारिक माणसं बोर होतात. ती वैतागली कुमारिका जी होती. तिने सांगितलं, काय का सारखं सारखं नवऱ्याविषयी बोलता तुम्ही, मुलगा नवरा, मुलगा नवरा, काही तुम्हाला बोर नाही होत का? थांब. त्या दोन्ही स्त्रिया काय म्हणतात त्या मुलीला, थांब, लग्न होऊ दे मग कळेल तुला. याला उत्तर नाही आहे. माझ्या दृष्टांताचा आशय ग्रहण करा. याला उत्तर नाही, शब्दाने उत्तर देऊ शकत नाही. असं का बोलता नवऱ्याविषयी नाहीविषयी? ती एवढंच बोलू शकते, थांब, तुझं लग्न व्हायचंय. जेव्हा लग्न होईल आणि तू आई होशील तेव्हा आम्ही तुला भेटू. अशी परमार्थातली माणसं दुर्मिळ आहेत, जे केवळ परमात्म्याविषयी बोलतील. दुर्मिळ आहेत. कितीही कीर्तन प्रवचन ऐका, संसाराच्या कथा आहेत, व्यथा आहेत. परमात्म्याविषयी बोलणारे ज्ञानोबराय आहेत, संत आहेत, समजून सांगतात. आतला भाव आहे तो, निघतच नाही दुसरा भाव. कोण किती जगणार, किती तुम्ही बोलणार किती? तेच माणसं, तेच दोष. माझ्या समोर आता एवढी माणसं बसले, आपण महाराष्ट्रातल्या माणसाला गृहीत धरू, 3च दोषाबद्दल बोलणार. कोणत्याही माणसाचं जर निंदा करायची असेल 3च प्रकारे निंदा करता येते, चौथा प्रकारच नाही. एक तर लोभी आहे, एक तर बाईच्या मागे लागणार आहे, एक तर क्रोधी आहेत. नाही कळालं? तिसरं काय? चौथं काय? कामी आहे. आता कामी शब्दाचा फार फोड करून सांगत नाही मी तुम्हाला. कामी नसेल तर क्रोधी आहे, कारण क्रोधी नसेल तर लोभी आहेत. याला मराठीतले भाषांतर वेगळे आहेत. चौथा दोष नाही आहेत. संत निर्दोष आहेत. संतात काम क्रोध लोभ नाही आहेत. काम क्रोध लोभ जळून जातात. ज्ञानोबा फार सुंदर सांगतात बरं का. शेळी सर्वत्र चरते, सर्व खाते, पण विस्तव खात नाही. विस्तवाला तोंड लावत. तसे दोष सगळ्याला पराभूत करतात, पण ज्ञानरूपी संताजवळ संत दोष कधीच येत नाहीत.
कितीही प्रयत्न करा, येतच नाही दोष. काढा तुम्ही दोष ज्ञानोबरायामध्ये.